नंतर अजय देखील नेवालीच्या टुर्नामेंट मध्ये जबरदस्त खेळलाय आणि त्याच्याकडे देखील कॉन्फिडन्स आहे. जय धुले निघाला बॉलिंग ट्रॅक वरती. जय धुलेचा हा बॉल बॅटची कडा फलंदाज होतो बाद. पहिल्याच बॉल मध्ये लागला मोठा धक्का अजयच्या स्वरूपात. अगदी नावारूपाला आलेली ही वाहिनी आपण पाहताय. तब्बल 3.9 म्हणजे 3900 सबस्क्रायबर या वाहिनीचे आपण पाहताय. 100 अजूनही बाकी 4000 पूर्ण होण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांना मी विनंती करतोय की आपण कृपया करून सबस्क्राईब करा. या स्पर्धेमध्ये आपण 4000 सबस्क्राईब पूर्ण होताना पाहूया. त्या वाहिनीला सहकार्य करूयात आणि पुढील वाटचालीसाठी टिंकू लोभी त्याचप्रमाणे त्या संपूर्ण टीमला देऊया शुभेच्छा. जय धुले निर्धाव चेंडूचा आणखी एक बॉल नंबर 3 पुन्हा एकदा धीम्या गतीनं 3 बॉलचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा अजूनही जमवलेल्या नाहीयेत. टीम करवंडी वॉरियर्सना नाणेफेक जिंकल्यानंतर बॉल नंबर 4 फटका फसला पुन्हा हवेमध्ये. जय धुले प्रयत्न एका हातामध्ये जबरदस्त कॅच. प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही. धावला अक्षरशः आणि बॉल खऱ्या अर्थानं उजव्या हातामध्ये बसला आणि कॅच पकडले जय धुले. आणि मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जय धुल्याचा अप्रतिम षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. मनीष साठे बॉल सन्मान देण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आणखी एक निर्धाव चेंडू. जबरदस्त बॉलिंग कॅप्टन जय धुले कमबॅक करत असताना या मॅच मध्ये. एकही सामना जिंकलेला नाहीये. करवंडी वॉरियर्सनं दोन पैकी 2 सामने जिंकलेत. भक्ती 11 कुंदेवड्यानं एकही सामना जिंकलेला नाहीये. ही मॅच फार महत्वाची आहे. बॉल नंबर 6 बॅटची काढा पुनश्च एकदा. मेडन षटक या स्पर्धेतील पहिलं फेकत असताना बॉलिंग मार्क वरती जय धुले 2 गडी मिळवत एकही धाव न दिली. जबरदस्त बॉलिंग. पहिली मेडन षटक वासरेखोंडा प्रीमियर लीग 2025 मध्ये आपण पाहताय. दुसरं षटक प्रगतीपथावरती येईल. या ऐकूया डीजेच्या सुंदर ध्वनी लहरी. चला प्लीज फास्ट केला डीके. कॅप्टन जय धुले आपणास विनंती आहे. 4 हॅट्रिक 6 हॅट्रिक आणि त्याचप्रमाणे विकेट हॅट्रिक साठी आमचे आदरणीय नरेशजी सोनवणे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन मध्ये अतिश पोहोचतायत. रन मिळताय त्या बॉलवरती फक्त आणि फक्त एक धाबेचा श्री गणेश. ओव्हर नंबर 2 मध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अक्षरशः काय गोलंदाजी केली जय धुलेनं. कॅप्टनचा रोल अदा केला या मॅच मध्ये डीके. ओव्हर नंबर 2 मध्ये
टप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न मिड ऑफ मध्ये रनआउटची दाट शक्यता रनआउटच्या स्वरूपामध्ये साईराज देखील जाईल माघारी लागला आणखी एक महत्वपूर्ण धक्का धक्का क्रमांक 3 बॅक टू द डगआउट कम ऑन डीजे डीकेचा बॉल फटका फसला पुन्हा एकदा मनीष प्रयत्न करतोय मागील मॅच मध्ये मनीषचे प्रयत्न फार असफल होते त्यानंतर त्याच्या बॅटमध्ये एक चौकार 2 सिंगल त्यानंतर एक सिंगल त्यानंतर डबल धावा भरपूर पाहिला परंतु या मॅच मध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स आहे खरवंडी वॉरियर्स कडे आणि त्याचा फायदा घ्यायचा आहे मॅच मध्ये परंतु गोलंदाजी लाजवाब होते ती टीम भक्ती कोंदेडे इथे चुकी केले आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावरती प्रहार चढवत असताना लॉंग लेगला पाठवला बॉल मनीष जाधवनं 4 धावसंख्येसाठी येतो या चौकार वॉरियर्स मागील 2 मॅच मध्ये डिफेंड केल्यात आणि या मॅच मध्ये एक सन्मानजनक स्कोर उभारून तिसरा विजय मिळवेल का यावरती लक्ष फुलटॉस बॉल चुकी केली आहे डीकेनं आणि मनीषला दिले संधी आणि संधीचं सोनं करत असताना पाठवला बॉल डीप फाईन लेगला षटकार डीकेनं 2 षटकांमध्ये धावसंख्या 12 ओव्हर नंबर 3 मध्ये अतिश रुठे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 11 धावा धावफलकावरती आहेत माफ करा 2 षटकांमध्ये 11 धावा धावफलकावरती ओव्हर नंबर 3 मध्ये अतिश रुठे ऑन स्ट्राइक बॅट्समन सौरभ जाधव नॉन स्ट्राइक एंडवरती मनीष जाधव अतिशचा बॉल पॅडवरती वेगाने बॉल आदळतोय निर्धाव चेंडू येतोय निर्धाव चेंडून धावसंख्या स्थिर राहील ती 11 या धावसंख्येवर ओव्हर नंबर 3 आपण पाहताय पॉवर प्ले मध्ये जबरदस्त बॉलिंग केली भक्ती 11 कोंदिवडे टीमनं एक सुरुवात कॅप्टननं चांगली करून दिली आणि त्यानंतर मोमेंटम शिफ्ट करत असताना या मॅच मध्ये भक्ती 11 कोंदिवडे फार महत्वाचा सामना आहे भक्ती 11 कोंदिवडे संघासाठी 2 पैकी 2 सामने त्यांनी गमावलेत हा सामना जिंकणं फार त्यांना गरजेचं आहे अजूनही 2 पॉईंटसाठी लढाई करतायत मैदानाच्या आतमध्ये भक्ती 11 कोंदिवडे अतिचा वेगवान बॉल ऑप्टिकची लाईन पकडले सौरभ जाधव सारख्या मोठ्या फलंदाजाला थांबण्यात यशस्वी झाला अद्याप तरी अतिश धावसंख्या तिथेच थांबेल 11 या धावसंख्येवरती जय दुलेनं फार अप्रतिम षटक फेकलं त्यानंतर डीकेनं एक इकॉनॉमिकल स्पेल आणि त्यानंतर या षटकात अतिश 2 बॉल मध्ये एक जबरदस्त खेळ करत असताना बॉल नंबर 3 बॅकफुटला जाऊन हॅमर करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ मध्ये आहे क्षेत्ररक्षक संदीप रन मिळते या बॉलवरती 1 च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या धावसंख्येवर 12 धावा धावफलकावरती पहिलं षटक मेडन दुसऱ्या षटकामध्ये 11 आणि या षटकात अद्याप 1 धाव येऊन धावसंख्या ती 12 या अंकावर संत क्रिकेट तुम्ही पाहताय फार महत्वाचा सामना आहे अतिचा स्लोवर वन जबरदस्त बॉल हाताळलाय हलक्या हाताने एक सिंगल 30 सर्कल मध्ये बॉल विसावतोय
काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येतोय, बॉल फेकतोय तोपर्यंत मिळते ती. फक्त सिंगल आणखी एकदा धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या येते 13 धावा धावफलकावर. संत क्रिकेट अद्याप ओव्हर नंबर 3 मिडल ऑर्डरचा षटक तुम्ही पाहताय. अतिश रुटे जबरदस्त 2 निर्धाव चेंडू, त्यानंतर 2 सिंगल, 4 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या आहे ती 13 अंकावर. तिचा बॉल पुन्हा एकदा सौरभ जाधवच्या बॅटवरती व्यवस्थित बॉल येत नाही. अलॉंग द कार्पेट एक्स्ट्रा कव्हरला रन मिळते या बॉलवरती. फक्त एक कमालीची गोलंदाजी चालू आहे. थांबवण्याचं काम, मोठ्या फटक्यांपासून अंकुश लावण्याचं काम केलं अतिशने या षटकामध्ये. जबाबदारीचा षटक सातत्यानं हाताळण्यात आला या स्पर्धेमध्ये. अतिश टीम भक्ती 11 कोंदिवडेच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पटलावरती जबरदस्त खेळ करत असताना अतिशला ॲज अ बॉलर मैदानाच्या आत आपण पाहताय. धीम्या गतीचा बॉल स्विचिटचा प्रयत्न, धीम्या गतीनं बीट केला बॉल, निर्धाव चेंडू होतोय. अंतिम सनी जबरदस्त बॉलिंग, 3 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 14 अंकावर. 3 षटकांमध्ये 14, अंतिम 2 षटक बाकी आहेत. या ऐकूया पुन्हा एकदा डीजे नरेश यांच्या सुंदर ध्वनी लहरी. षटकारानं टप्पा मिळत नाहीये यशवंतला. आणखी एक हाफ ट्रॅकर बॉल, सौरभ थांबणार नाहीये. समालोचन कक्षेला दिले सलामी, पाठवला बॉल लॉंग लेग सीमा पार. दिस इज हाय अँड हँडसम षटकार. तिसरा बॉल मध्ये कमबॅक करणं फार गरजेचं होतं आणि तो कमबॅक मैदानाच्या आतमध्ये यशवंतला मिळाला. मनीष जाधव देखील एक जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये साकारतोय. एक षटकार, एक चौकार, एक सिंगल त्याच्या बॅटमधून. सुरुवातीचे 3 निर्धाव बॉल तो केला, त्यानंतर कमबॅक केले. अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न, फाईन लेगची एरिया चूज केली होती मनीषनं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. वेगानं बॉल निघून गेला यष्टीरक्षक डीके यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, निर्धावानं धावसंख्या थांबेल 27 अंकावर. कमबॅक करावा लागतो क्रिकेटच्या पटलावर. टप्प्याचा बॉल, दिशा खराबे ऑफिशियल. 2 जमिनी समांतर हात करत असताना इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव, धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 28 अंकावर. 28 धावा धावफलकावरती. अलॉंग द कार्पेट वेगन बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. पुन्हा एकदा एक सिंगल. शांत क्रिकेट, मध्ये मध्ये अटॅकिंग खेळ करतोय सौरभ जाधव, त्यानंतर मनीष जाधव शांत होतोय. हे सर करावं लागतं. एखादा पार्टनर ज्यावेळी मोठे फटके केले असतो त्यावेळी स्ट्राईक रोटेशनचं काम दुसऱ्या पार्टनरला करावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. याचं चोख प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. धावसंख्या 29. साथी स्कोरर दर्शन भोईर माहिती सांगत असताना
29 धावा आहे धावफलकावरती. नेक्स्ट बॉल यशवंत. अकुट टप्प्याचा बॉल. सौरभला आणखी एक संधी दिली. जाईल बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा येतोय ब्रँडेड षटकार. योगेश युवा खेळाडू. संधी मिळाली आहे त्याचा फायदा घेणं फार गरजेचं आहे. हे प्लॅटफॉर्म त्यासाठी वासरेखोंडा प्रीमियर लीग 2025. भरपूर युवा खेळाडू खेळतायत. लॉंग ऑफ मध्ये कॅप्टन जय दुले उपस्थित आहे. 1 रन मिळालेल्या बॉलवरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 ऑन बोर्ड. युवांसाठी हे प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थानं उपलब्ध करून दिलंय वासरेखोंडा प्रीमियर लीग. आपण पाहताय गेली 7 वर्ष आपण ही स्पर्धा घडवतोय आणि या स्पर्धेमध्ये बरेचसे खेळाडू यंगस्टर भाग घेत असतात आणि त्यामध्ये ते आपले कौशल्य दाखवत असतात. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये अथर्व एंटरप्राइजेस आणि त्यांच्या विरोधात श्रीवीरा 11 बीड. दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉस करण्यात या. लगेच स्लॉट मध्ये बॉल फटका लाजवाब क्रॅकिंग शॉट. क्लासिकल स्ट्रोक आलाय सौरभ जाधवचा. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाव संख्येसाठी येतोय चौका. जबरदस्त बॉल. लाईन पाहावी लागेल. लाईन अगदी योग्य रीतीनं ऑफिशियल इशारा देत असताना इट्स अ वाईट बॉल. अगदी उशिरानं आला डिसिजन परंतु योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला पंचांनी. धावसंख्या येते 41. बॉल संपले त्या षटकातील टोटल 2. अंतिम 4 बॉलचा या सत्रातील खेळ बाकी आहे. फुल टच बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक. हवेमध्ये बॉल जय जज करतोय आणि इथे मात्र कॅच ड्रॉप. घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात. त्याच पद्धतीचं वातावरण तुम्ही पाहताय. कॅप्टन अडचणी ते 2 सामने गमावल्यानंतर थोडा प्रेशर आहे आणि आता इथे मात्र कॅच ड्रॉप. कॅप्टन जय दुलेकडून ही निराशाजनक स्थिती मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. धावसंख्या मिळते ती 1 धावसंख्या येते धावफलकावरती. टोटल 42 अंकावर. योगेश जबरदस्त बॉलिंग. आतापर्यंत जर विचार केला खरवंडी वॉरियर्स या संघाचा तर त्यांनी मागच्या 2 मॅचेसमध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये इतक्या धावा खर्च केल्या नाहीये त्यांच्या गोलंदाजाने. आता सौरभने थोडीशी रणनीती चेंज केली. ओमकारला दुसरं षटक दिलं आणि त्यानंतर आता तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आलाय. कोण बॉलर आहे? विकी बॉलर कोण आहे? स्वराजला आपण पाहताय नवीन गोलंदाज या मॅच मध्ये या शृंखलेमध्ये प्रथमतच गोलंदाजी टाकताना पाहतोय आपण. एक यंगस्टर खेळाडू आहे. 28 धावा एकूण धाव फलकावरती लागल्या गेल्यात. जयवंतला आपण इथे पाहताय. आतापर्यंत जर विचार केला एकाच चेंडूचा त्याने फेस केलाय आणि त्यावरती सुद्धा 1 धाव. त्यानंतर आता पुन्हा एकदा बॅटिंग मार्क वरती. इथे हा बॉल अगदी फटका खेचलाय ऑन साइडला. काउ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. फंबल पाहायला मिळाले दोनही फलंदाजादरम्यान. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते. या एका धावेच्या साह्याने एकूण धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात 1 बाद 29.
इथे हा फटका अप्रतिम फटका आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा अगदी कव्हरच्या वरून पुढे सरसावून फ्रंट फूट वरती येऊन आलाय हा दर्जेदार चौका. देऊया संधी पुनश्च एकदा डीजे मास्टरला. मैदानावरती अगदी हावी झालाय. आतापर्यंत त्याने लगातार 4 चौकार लढवलेले. इथे चला मॅच बॉल आलाय पंच ऑफिशियल्स. हा मॅच बॉल आम्ही तुम्हाला पुनश्च एकदा देतोय. ग्राउंड मध्ये बॉल आलाय. गोलंदाज जयराम. इथे या चौकारच्या स्वराज याआधी आपण पाहिला चौकार आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची झाली सांगता. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एकूण 10 फलकावरती 33 धावा लगावल्या गेल्यात. आतापर्यंत जर आतिशचा विचार केला 8 चेंडू त्याने फेस केलेत. 22 धावा त्याने कुठून काढल्यात खरवंडी वॉरियर संघाविरोधात. हा बॉल पुनश्च एकदा अप्रतिम फटका आहे. अगदी चेंडू चेस करत चाललाय. कव्हर्सच्या क्षेत्ररक्षकाच्या मधून आलाय हा पुनश्च एकदा दर्जेदार चौकार. माध्यमातून आतिशची जर फलंदाजी तुम्हाला आवडली असेल 9 चेंडूंमध्ये तब्बल 26 धावा त्याने कुठून काढल्यात. अप्रतिम फलंदाजी आपण पाहताय भक्ती 11 संघाच्या आतिश रुटे या फलंदाजाच्या माध्यमातून. गेल्यात 37 धावा एकूण 10 फलकावरती लगावल्या गेल्यात. 51 धावांचा तुम्ही इथून पाठलाग करताय. 14 धावा इथून अजूनही पाहिजे हा सामना जिंकण्यासाठी. इथे हा बॉल आखूड टप्प्याचा बॉल होता. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर टाकले या बॉलला. तत्पूर्वी सन्मान दिला जातोय फलंदाजाच्या मार्फत. फटका खेचायचा होता त्याला परंतु निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. षटक क्रमांक 3 इथं समाप्त झालंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 10 फलकाचा जर विचार केला 2 बाद 37 धावा 10 फलकावरती लागल्यात. येणारे चेंडू असतील 12 आणि 14 धाव्यांची गरज असेल जर हा सामना जिंकायचा असेल भक्ती 11 टीमला. ड्रिंक्स ब्रेक इथे झाले. देऊया संधी तत्पूर्वी नरेशला. फलंदाजांना असेल क्षेत्ररक्षकाला असेल किंवा गोलंदाजाला असेल ते भावुक करतात. आणि आता जयवंतच्या लगातारच्या 3 षटकारांसाठी मॉन्टीकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज आलाय. नवीन गोलंदाज आपण इथे पाहताय सायराज इथे गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीसाठी सज्ज झालाय सायराज सुरवेला आपण तिथे पाहताय. क्षेत्ररक्षकांना जर विचार केला स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक त्याचबरोबर एक काऊ कॉर्नर एक लॉंग ऑन एक लॉंग ऑफ आणि एक एक्स्ट्रा कव्हर मध्ये असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर त्याचबरोबर 30 यार्ड मध्ये जर पाहायला गेलं ना तर तिथे आपण पाहताय कव्हर्स मध्ये त्याचबरोबर पॉइंटला. इथे अप्रतिम फटका आहे. लॉंग ऑफच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. एक धाव इथे पूर्ण केली जाते. शांत आणि संयमी खेळ इथे जयवंतच्या माध्यमातून आपण इथे पाहताय. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते या एका धावेने. एकूण 10 फलक जर विचार केला 38 धावा 10 फलकावरती लागल्या गेल्यात.
सायरसचा हा बॉल निश्चितच पंच इथे दंडित करतील बीमरच्या स्वरूपात. निश्चितच हा नो बॉल आणि त्याचबरोबर 22च्या स्वरूपात मला तर वाटतं या 4 धावा आल्यात. एकूण जर धावा पाहायला गेल्या तर 5 धावा या बॉल वरती मिळाल्या गेल्यात. या 5 धाव्यांच्या साह्याने एकूण धाव फलक जाऊन पोहोचलाय 2 बाद 43. 43 धावा एकूण धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही जर विचार केला 8 धाव्यांची गरज अजूनही हा सामना जिंकण्यासाठी असेल. फ्री हिटचा बॉल उघडा डोले पहा नीट, परंतु फलंदाज झाला इथे बीट. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. चांगली फॉलोअप डिलिव्हरी आपण पाहताय सायरसच्या माध्यमातून. फ्री हिटचा बॉल म्हटलं तर निश्चितच इथे फटकेबाजी केली जाते फलंदाजांच्या मार्फत, परंतु त्यांना सुद्धा माहिती आहे हा सामना आता आपल्या जवळ येत चाललाय. हा बॉल ट्रॅकर बॉल होता. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न. अगदी गोलंदाजाचा जर विचार केला ना, अगदी स्लोवर बॉल टाकतोय, फसवे बॉल टाकतोय, कट करण्याचा प्रयत्न या विकेट वरती केलं जात आहे. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. चांगलं कमबॅक आपण पाहताय सायरसच्या माध्यमातून. इथे पुन्हा एकदा स्लोवर फुलटॉस बॉल होता. चेंडूला भिरकावून दिलाय. काऊ कॉर्नर आणि स्क्वेअर लेगच्या मधून आलाय हा दर्जेदार षटकार. विजयी होईल. इथे हा फटका अप्रतिम फटका आहे. अगदी चेंडूला ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट, परंतु मिसफील्ड पाहायला मिळाली आहे. सौरभच्या माध्यमातून आलाय हा चौकार आणि इथे विजयी झालाय तो संघ भक्ती 11. देऊया संधी पुन्हा एकदा.